मुलाखतीबद्दलच्या गैरसमजात बाबतीत मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला खूप चांगलं माहित असेल. म्हणजे बघा, ज्या वेळेला मी शिकत होतो त्यावेळेला युपीएससीचे इंटरव्ह्यू कसे असतात याचे असं असल्या काही काही स्टोरी असायच्या ना. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आज जाऊन बसल्यानंतर ते विचारतात की आता किती वाजलेले आहेत, मग तुम्ही घड्याळाकडनं बघता सांगितलं पाहिजे नाही का किती वाजले. किंवा ते एक जणाला म्हणे इंटरव्ह्यू पॅनलला पेन खाली टाकला आणि सांगितलं की पेन द्या. मग त्यानं काय केलं की स्वतः वाकून नाही घेतला, त्यानं बेल वाजवली आणि बाहेरचा आला आणि त्याला सांगितलं अरे पेन दे, का तर मग तो ऑफिसर होणार आहे म्हटल्यानंतर त्यानं ऑफिसर लाईक क्वालिटीज त्याच्यामध्ये ते असली पाहिजे. किंवा तुम्ही आता ज्या जिन्यावरून चढून आला त्याला किती पायऱ्या होत्या, काही म्हणजे त्याला काय अर्थ नाही. म्हणजे खूप गैरसमज असतात. आणि जसं सांगितलं की इंग्लिश मीडियम मधून बोलायला पाहिजे, खूप खूप टॅलेंटची उत्तरं द्यायला पाहिजेत, अस्खलितपणे बोलायला पाहिजे, असं काही नसतं. मला असं वाटतं की मुलाखत म्हणजे सरळ साधा असतं की ज्या पोस्टवरती तुम्हाला न्यायचं आहे, घ्यायचं, सिलेक्ट करायचं, त्याच्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही योग्य आहात का. आणि तिथं असंही एक्सपेक्टेशन अजिबात नसते की तुम्ही खूप अगदी विचारवंतांसारखी उत्तरं द्यायला पाहिजे. तुम्ही त्याला काय म्हणतो